अगं एवढा पैसा खर्च करून एवढी मेहनत घेऊन आपण फुटेज रिकव्हर केलं होतं आणि आई, आपल्या हातातोंडाशी आलेला घात वाया जाणार नाही ना? नाही जाणार, तू शांत हो बरं आधी. आणि गेलाच ना तर मी त्या आशाच्या तोंडचा घास हिसकून घेईन, कळलं ना? त्याने फुटेज परत मिळणार आहे का आपल्याला? कळतंय मला. आणि मला वाटतं ना एवढं काही पाणी गेलेलं नाही त्याच्यामध्ये. तू आधी लॅपटॉप आण, लावून बघूया. जा जा घेऊन ये लॅपटॉप. ठेव, लावून बघ बरं. आई गं, पेनड्राईव्ह डिटेक्टच होत नाहीये. असं कसं झालं? हे आपल्याच नशिबात का होतं असं? कळतच नाहीये मला. तर काहीही कर, पण तो पेनड्राईव्ह सुरू कर. अगं मी काय करू? मला काय माहिती काय करू ते. आई आई, या आधी सुद्धा ना असं झालेलं होतं. तेव्हा ना मी पेनड्राईव्ह असा उन्हात वाळायला ठेवला होता आणि त्याच्यानंतर तो सुरू झाला होता. कर ना, वाट कसली बघते. जा जा जा. हो, मी वर ठेवून येते. रम्या रम्या रम्या, ऐक ऐक. घेऊन येऊ नको, तू तिथेच थांब. आणि पेनड्राईव्ह वाळला की घेऊन ये. आपलं नशीब इतकं खराब आहे ना रम्या. आकाशात कावळा उडत असेल आणि त्याला पेनड्राईव्ह दिसला ना, तो येऊन उचलून घेऊन जायचा. त्यापेक्षा तिथे थांब, पेनड्राईव्ह वाळला की लगेच घेऊन ये. हो, करेक्ट आहे तुझं. मी तिथेच थांबते आणि वाळल्यानंतर लगेच घेऊन येते. आलेच. देवा, हा पेनड्राईव्ह लवकर वाळू देत आणि त्यातलं फुटेज आम्हाला बघता येऊ देत रे बाबा. पाठीशी राहा रे देवा, पाठीशी राहा. वा, छान आहे नवीन केबिन. नवीन नाही, आधीच होती. नव्याने कमावली. वा, या यशासाठी तुमचं अभिनंदन. बाकी माणसाने आपल्या यशात वाटेकरी असणाऱ्यांना विसरू नये कधी. नंदिनीला भेटून आलाच वाटतं. हो, म्हणजे सकाळपासून बऱ्याच जणांना भेटतोय. नंदिनी मॅडमना सुद्धा भेटलोय. पण त्याआधी एका यंग कपलला भेटलोय. बसा बसा सांगतो. काय ना, तुमच्यासारखेच उत्साही फसफसणाऱ्या सोड्यासारखे एकमेकांचा त्रास होतो म्हणे, पण एकमेकांचा धड एक दुर्गुण त्यांना सांगता येईल. दोघे निघालेत डिवोर्सच्या वाटेवर चालायला. त्यातल्या त्यात मुलगा थोडा होपफुल वाटला. त्यांना ठरवता येत नाही डिवोर्स हवा की नको. मग त्यांना मी तुमचं उदाहरण दिलं. आमचं हो, मग मी सांगितलं त्यांना की व्हेंटिलेटरवर गेलेलं तुमचं नातं आता डिस्चार्ज मिळून छान हस्त खेळतं झालंय, हो की नाही? मिस्टर देशमुख, असं गप्प राहू नका हो. जे काय ना ते बोलून टाका. काय जेव्हा मनं जोडलेली असतात ना, तेव्हा घर नाही तुटत, फक्त संवाद तुटतो. आपलं नाही का मध्ये मध्ये मोबाईलचं नेटवर्क जातं, तसंच आता नेटवर्क गेलं म्हणून आपण मोबाईल नाही ना फेकत ना सिम कार्ड म्हणून. आपण फक्त हा उंच सखल रस्ता संपून नेटवर्क परत येण्याची वाट बघतो. काय ना, मोबाईल हातात घेऊन हात जरा पुढे धरला की मिळून जातं नेटवर्क. मिस्टर देशमुख, तुम्ही हात जरा पुढे करून द्या, म्हणजे कदाचित पुढच्याच वळणावर तुम्हाला नात्यातल्या प्रेमाचं नेटवर्क मिळेल आणि पुन्हा संवाद सुरू होईल. केबिन कमवलं तसंच जमलं तर तुमचं नातंही कमवण्याचा थोडा प्रयत्न कराल. तुम्ही नक्की प्रयत्न कराल, मला खात्री आहे. मिस्टर जीवा, अहो जगाला मी जर का तुमचं उदाहरण देऊ शकतो तर तुम्ही स्वतःलाच का नाही स्वतःचं उदाहरण देऊ? एनिवे, तुम्ही विचार करा. काउन्सिलिंग काय होतच राहतात. गुड लक. शुभं करोति कल्याणम आरोग्यं धन संपदा. शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. शुभं करोति कल्याणम आरोग्यं धन संपदा. हे भेडाबाई, काय चाललंय तुझं? दिवे लागलेला म्हणायचे असते शुभं करोती. चालतं का ताई? थांब, मला टेन्शन आलंय. अगं हो, पण किती टेन्शन घेशील? छान येणारे रिझल्ट प्रिलिम्सचा. आता तू समजाव बाई तिला. मी समजावून दमले. अगं एवढी मेहनत घेतलीयस तू. छान येणारे रिझल्ट. काव्या, काव्या आई, छान येईल नाही, छान आलाय. म्हणजे प्रिलिम्स पास झाल्या त्या मेन साठी क्वालिफाईड. माझ्या मांजरीने करून दाखवलं आई. ओय ओय पाठ. अरे माझ्या बायकोला असं उचललंस का तू? अहो बाबा, काव्याने प्रिलिम्स क्लिअर केलाय. काय सांगतेस काय? अरे अभिनंदन अभिनंदन ग बाबा. खरंच कॉंग्रॅच्युलेशन काव्या. काय पडते का? उगाच भीतीला कवटाळून बसली होती. नाहीतर काय, दिवे लागण्याची प्रार्थना आता सकाळीच म्हणत होती. एवढं टेन्शन घेतलं होतं तिने. पण काव्या, आय एम प्राऊड ऑफ यू. आता आई बाबांना कळतंय म्हणजे ते पण खूप खुश होतील. हो हो, पटकन कळवा बाबा. एक मिनिट, पण देशमुख, तुम्हाला माझ्या रिझल्टचं कसं कळलं? तुमची मैत्रीण अनिशा तिच्याकडून सीट नंबर घेतला होता. आज ऑनलाईन तुमच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणारच होता. लक्ष ठेवलं होतं मी. पेढे ऑलरेडी घेऊन ठेवले होते. जसं तुमचं नाव वाचलं मला जाहीर झाल्यासारखं वाटलं. यू डिड इट काव्या. कॉंग्रॅच्युलेशन. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. काव्याचे प्रिलिम्सचा रिझल्ट आलाय बहुतेक. गुड, आय एम हॅपी फॉर हर. पिक्चर अभी बाकी है दोस्तों. आपली काव्या प्रिलिम्स पास झाली आहे आणि आपला जीवा ऑफिस मध्ये पास झाला आहे. अरे वा, काय एकदम एकामागे एक आनंदाच्या बातम्या मिळत आहेत. जीवा, काय केलंस तू? चल चल, तुझी अचिव्हमेंट तुझ्या तोंडाने तूच सांग. ये. हा, बोला केबिनवाले साहेब. केबिन वाले? जीवा सांग ना लवकर आता. मी माझी केबिन आणि माझा पगार परत मिळाला. हो,
मी ऑफिस पुन्हा जॉईन केल्यापासूनचा हा माझा पहिला पगार आणि हा माझा पहिला पगार मला माझ्या लक्ष्मीच्या हातावर ठेवायचा. चला या पुढे या. लग्नानंतर होईलच प्रेम. वा उत्तम झालं. भांडण मिटलं ना दोघातलं. बघितलंस मानिनी माझ्याकडून शिकले ते भांडण कशी मिटवायची असतात ते. नाही तुम्ही देवापुढे ठेवा चेक. त्याच्या आशीर्वादानेच तर मिळालंय सगळं. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही जीवा, तुमच्यात इतकी ताकद आहे की तुम्हाला जे हवं ते तुम्ही अगदीच मिळवू शकता. आज खरंच मी खूप खुश आहे. एकीकडे माझ्या बहिणीने एवढं मोठं यश मिळवलंय आणि तुम्ही सुद्धा सगळ्या अडचणींवर मात केली. हो जीवा, तू दाखवून दिलायस तू पतंग बितंग नाहीयेस. तू स्वतःच्या मर्जीने उडणारं स्वतंत्र पाखरू आहेस. वा वा, आज आपल्या घरात देवानी म्हणजे आनंदासाठी बोनस पाठवलाय. खरंच. मी देवाजवळ ठेवून येतो. वा 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 छोटे, कॉंग्रॅच्युलेशन. आज खरंच आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे काव्याने फिल्म क्लिअर केल्यात आणि तू तुझं केबिन परत मिळवलंय. आज डबल सेलिब्रेशन झालं पाहिजे. तोंड गोड झालं पाहिजे. हो हे काय, मी पेढ्यांचा बॉक्स घेऊन आलोय. मी पण आणलं. आणि वाट कसली बघताय. चल चला. पार्थ तू काव्याला आणि नंदिनी तू जीवाला असे एकमेकांना पेढे भरवा. एक मिनिट, लग्नानंतर ह्या दोघांचं पहिलंच यश आहे. तुम्ही पण तोच विचार करताय का जो मी करते? हो. अरे पण काय विचार करताय आम्हाला पण सांगा. त्यांच्या यशाचा पेढा त्या दोघांनी एकमेकाला भरवायला हवा ना. जीवा आणि काव्यानी लग्नानंतरचं पहिलं यश आहे तुम्हा दोघांचं. चला चला भरवा. चला या अरे जा भरव ना. तेव्हा वाढू देत रे बाबा पेनड्राईव्ह. ते फुटेज बघायला मिळू देत आम्हाला. खरंच वाढेल ना पेनड्राईव्ह. आई काय ग, पेनड्राईव्ह वाढला. लॅपटॉपला बघू काय झालं. लाव हो. पेनड्राईव्ह डिटेक्ट झालाय. हो ना. हे बघ फोल्डर वगैरे सगळं दाखवते. मी क्लिक करायचं त्या फोल्डरवर. नाही मी करते ना. हो थांब. सुरू झालं. अरे यार काय झालं. अगं मी चार्जिंग करायला विसरले लॅपटॉप. फटका द्यायला पाहिजे तुला. रम्या इथे मी फुटेज बघायला वेळ झाली आणि एवढं कळत नाही ग की लॅपटॉप चार्ज करायचा असतो. काय हे का वागतेस असं. सॉरी चुकून झालं. मला कुठे माहित होतं. मी लगेच चार्ज करते. मी लगेच चार्ज करते. चल मी तिकडेच येते. अरे थांबलात कशासाठी. भरवा ना. कॉंग्रॅच्युलेशन्स. वी आर प्राऊड ऑफ यू. हा तुला सुद्धा, कारण तिच्या यशात तुझाही तितकाच वाटा आहे. बरं चला आता. काव्या चिवट ना. चल या मी भरवा. जन्मजय, तुम्ही आज जे काही कमावलंय त्याच्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. आधी जीवानं भरवायचंच ना. पण जन्मजाच्या यशामध्ये नंदिनीताईचाही खूप मोठा वाटा आहे ना माझ्या. म्हणून नंदिनीताईला पहिला घास. वेडीच नुसती. आता तो राहिलेला पेढा तरी आय मीन दे ना मला. जन्मजय, मलाही खरंच खूप अभिमान आहे तुमचा. असंच खूप यश कमवत राहा. खूप पैसे कमवत राहा. आणि हो, तुम्ही कमावलेले सगळे पैसे माझ्या नंदिनीताईच्या हातातच द्या. हा गोडवा असा टिकून राहू दे. ला आता पदरी निराशा येऊन देऊ नकोस रे बाबा. सगळं नीट होते. काही विघ्न नको. हा कर सुरू कर. हो थांब. हा लॅपटॉप सुरू झाला. हा पेनड्राईव्ह फोल्डर. आई अगं 8 सेकंदाच्या पुढे दिसतंय म्हणजे संपूर्ण फुटेज रिकव्हर झालंय. हो रम्या इथे ना एक्साइटमेंटमुळे श्वास लागायची वेळ आली. जरा श्वास घेऊया. हा सुरू करा. हा लावला. भाऊजी
गुरुजी क्या बात आहे, तुम्ही अगदी वेळेवर आलात खरंच. अहो वेळेवर म्हणजे मीच बोलवलं त्यांना. या 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 ना बसा. या बसा बसा बसा. गुरुजी मानिनी, सर्वात आधी मला जीवा आणि काव्या दोघांचं कौतुक करू दे. त्यांनी आपापली जुनी पाटी कोरी करून भविष्यातील नवी अक्षरं त्या पाटीवर गिरवायला सुरुवात केली आहे. खरंय ना जीवा? हो हो तर. अहो पण मला मला नाही कळलं गुरुजी. ज्यांना कळायचं त्यांना बरोबर कळलं नंदिनी. नाही अगं नंदिनी, म्हणजे जीवा आणि काव्यामध्ये झालेले बदल बघून त्यांना तसं वाटतंय, मी ते तसं म्हणतायत. हो ना गुरुजी? बरोबर बोलतायत विक्रम काका. तेच म्हणायचं होतं गुरुजींना. चांगलंय, त्याला कोणाला तरी गुरुजींच्या बोलण्याचं कोड सोडवता आलं. माझ्या बोलण्यातली कोडी सोडवता नाही आली तरी चालतील, पण नियतीने आपल्या पुढे घातलेली कोडी आपल्याला सोडवता आली पाहिजे. खरं की नाही काव्या? हो गुरुजी. नाही नाही, पण गुरुजी मानिनीने बोलायला तुम्ही लगेच आलात, खूप बरं वाटलं. आणि खरं म्हणजे तुमच्यासारखी इतकं अचूक भविष्य जाणणारी माणसं फार दुर्मिळ येतो. खरं सांगतो, तुम्हाला काही सांगावंच लागत नाही, सगळं न सांगता कळतं तुम्हाला, नाही का? म्हणून तुम्ही आधीच भेटून आम्हाला पुढचे संकेत सुद्धा देता, नाही का? पण मग आज कुठल्या गोष्टीचा संकेत द्यायला आलात गुरुजी? हा जीवा काय करतो इथे म्हणायला? रम्या रम्या आत्ता आठवलं मला. अगं जीवाला जेव्हा भास्कर घोळात घेत होता ना, तेव्हा जीवानी हेच कपडे घातले होते. मला चांगलं आठवतंय. काही नाही ग, भास्करला भेटायला कॅफेत गेला असेल, अजून काही. बघ बरं पुढे. आपल्याला काय करायचंय? आपल्याला काव्याचा बॉयफ्रेंड बघायचाय. हो ना. जीवा तू जा लवकर जा. हे काय? संपलं. पुन्हा अर्धवट फुटेज. मी मारी ना त्या माणसाला आता. आई अगं थांब, तू चिडचिड करू नको. तो म्हणाला पूर्ण फुटेज रिकव्हर झालंय, त्यामुळे फुटेज वाईज काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी परत लावते. आपण परत एकदा बघूया. थांब. लाव. हे काय? एवढंच? काय हे मूर्खपणा? रम्या अगं काव्याचा बॉयफ्रेंड कुठे आहे? नाही नंदिनी, आज ते संकेत द्यायला आले नाहीये. तुम्हाला दोघींना माहित नाहीये, आपल्याकडे देशमुखांकडे ना डिसेंबर महिना असा आपल्याला लाभत नाही. तुम्हाला सांगते, मागच्या वर्षी या दोघांची लाठीखाटीची स्पर्धा होती आणि तेव्हा यांना माइल्ड अटॅक आला. त्याच्याही मागच्या वर्षी आपल्या ऑफिसवर संक्रांत आली होती. त्यामुळे या दोन्ही वर्षी गुरुजींनी आपल्यासाठी पूजा केली होती. त्यामुळे सगळं थोडक्यातच निभावलं. गुरुजी, मग या महिन्यात असं काय घडणार आहे? जे घडणार आहे त्याची अगोदरच सुरुवात झालेली आहे.